भरली विषमता ज्वाला भीमा तुझ्यामुळे उद्धार आमचा झाला शांतीचा मैत्रीचा आणि करुणेचा संदेश देणार आहे। मेरा बड़ा दो भाई मॉनिटर पे पढ़ाओ। या विश्वाला शांतीचा करुणेचा मैत्रीचा संदेश देणार आहे। या विश्वाला विज्ञान प्रदान करणारे खऱ्या अर्थाने मानवी मनाचे प्रथम भाष्यकार शाक्यमुनी शाक्यसिंह। अरे सादा हो गया ना, कैसा कर रहे तू, ये जैसा करके रखो ना यार। मॉनिटर में पढ़ाओ, 6 मॉनिटर लगे अपने पास, बढ़ा दे क्यों नहीं, क्या प्रॉब्लम है मॉनिटर में पढ़ाओ। एक गाने तक चिल्ला लूंगा मैं, 2 गाने तक चिल्ला लूंगा, रात भर कैसे करूंगा। एक बंदे को अंदर भेजो, नहीं आ रहा है मॉनिटर में। मानवी मनाचे प्रथम भाष्यकार शाक्यमुनी शाक्यसिंह महाकरुणे तथागत भगवान गौतम बुद्ध। तदनंतर माझ्या बांधवांनो, धम्माच्या प्रचारासाठी आपली संपत्तीच नव्हे तर आपले अपत्य सुद्धा दान केले असे चक्रवर्ती विष योजनेचे सम्राट विश्व यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय। तदनंतर ज्यांनी ज्यांनी धम्माच्या विचारधारेवर काम केलं त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय। या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्वात पहिला बोधिसत्व जन्माला आला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की रे जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। कीर्ती दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव कोणा दगडात नाही, देव कोणा मंदिरात नाही, देव हा माणसात शोधावा, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडणारे, वारकरी संप्रदायाची सुरुवात करणारे आणि तथागत बुद्धाला आपलं वैचारिक गुरु मानणारे राष्ट्रसंत बोधिसत्व तुकोबराय
या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सिंहासारखी छापे टाकत मेलेली मनगट पडदरून गुलामांचं साम्राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक कुरवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले, वाघाशी लढत घेऊन वाघाचा जाबाड फाडणारे आणि तत्कालीन काशी वाराणसी इथल्या पंडिताला संस्कृत भाषेच्या वादविवादामध्ये हरवून बुधभूषणम हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहून तथागताच्या चरणी अर्पण करणारे संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. अहो, शिक्षणानं माणसाचं पशुत्व हटतं. शिक्षणानं माणसाचं पशुत्व हट्ट हे सिद्ध करून देणारे, तुमच्या आणि माझ्यासाठी शिक्षणाचे द्वारे मोकळे करून देणारे या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, धरतीपुत्र धरती आबा बिरसा मुंडा, चालतं बोलतं विद्यापीठ वैराग्य मूर्ती राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत कबीरदास महाराज, राष्ट्रसंत रविदास महाराज, ज्यांनी ज्या संतांनी या देशाची सेवा केली त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. ये आजादी झूठी है, ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है. अरे हे पृथ्वी कोण्या नागाच्या फणावर अवतरली नसून इथल्या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या बळावर उभे असं भारतापासून तर रशियापर्यंत ठणकावून सांगणारे साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांनो, आरक्षणाचे जनक आणि बाबासाहेबांच्या रूपाने या देशाला कैवारी मिळाला असं बाबासाहेबांचं आपल्या भाषणात कौतुक करणारे, आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यापासून करणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. या सर्व महापुरुषांना जन्मदान देणाऱ्या, खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांनो जन्म देणाऱ्या माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, योग माता भीमाई, ज्ञान माता सावित्रीबाई फुले, फातिमा बिशे, कैल्याबाई होळकर आणि त्यागमूर्ती माझी मायमाऊली रमाई यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतोय. आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांचेच गुणाबेरीज म्हणजे जातीयतेच्या आजाराने जर्जर झालेल्या या भारताला लाभलेला शेवटचा प्राण होय म्हणजे ऑक्सिजन. मी बाबासाहेबाला फक्त भारतरत्न म्हणणार नाही, मी बाबासाहेबाला फक्त भारतरत्न म्हणणार नाही, तुम्ही सुद्धा फक्त भारतरत्न म्हणू नका. कारण आज भारतरत्न क्रिकेट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा दिलं. अहो, पण भारतरत्न कोणाला द्यावा? ज्यांनी संपूर्ण आयुष्य देशाची, रयतेची, जनतेची सेवा केली आणि त्याचा एकही रुपया मोबदला म्हणून घेतला नाही, त्यांना भारतरत्न दिले पाहिजे. अहो, आमची मागणी आहे, भारतरत्न द्यायचा असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंना द्या, भारतरत्न द्यायचा असेल तर सावित्रीबाई फुलेंना द्या, भारतरत्न द्यायचा असेल तर गाडगे बाबांना द्या, अहो भारतरत्न द्यायचा असेल तर बिरसा मुंडांना द्या. अरे परंतु माझ्या बाबासाहेबाला फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वात वंदन केलं जातं म्हणून प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, धम्ममेघ आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते. इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समाजरूपी मायबाबाला माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो, जय भीम. आणि आजचा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम जे आयोजक मंडळींनी घडून आणला, सर्वांची नावे घेणं शक्य नाही, वेळ बराच झालेला आहे. कोणताही कार्यक्रम घडून आणणं फार तारेवरची कसरत होते माझ्या बांधवांनो. पायपीट करावी लागतं, रात्रंदिवस एक करावं लागतं, तेव्हा कोणताही कार्यक्रम घडून येतं. आज ह्या सर्व बांधवांनी हा कार्यक्रम घडून आणला, फार तारेवरची कसरत आहे. आपण घरी छोटासा कार्यक्रम जरी घेतला, लेकराचा वाढदिवस, हॅपी बर्थडे, छोटासा हॅपी बर्थडे जरी घेतला तरी 2-3दा नवरा बायकोचं तोंड वाचल्याशिवाय राहत नाही. तुन हे नाही आणले, तुम्ही ते नाही आणले, तुम्ही मा बहिणीला नाही विचारले, तुम्ही माया बापाले नाही विचारले. पण एवढा भव्य दिवस स्वरूपाचा कार्यक्रम या सर्व आयोजक मंडळींनी घडून आणला. इकडं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आणि सर्व आयोजक मंडळींना मी सुद्धा माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाला आलेल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन त्यांना आणि त्यांच्या पार्टीला सुद्धा माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि एका छोट्याशा वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करते. बांधवांनो लक्ष देऊन ऐका. हा, लक्ष्मीबाई मित्र मंडळ चिल्लोड. हा हा, इलूड हे लिहून आणलं, थोडस लिहून आणलं तर बरं वाटतं, आहे की नाही. जय भीम, धन्यवाद. आइये थोड्या वेळाने, 50 टाकून 100 कर. आइये थोड्या वेळाने. संगम
विठल दादा उमा लिखते हैं क्या, दुनिया में कोई भी चीज, दुनिया में कोई भी चीज, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आके ही नहीं कि जिसमें पाप नहीं, कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं। दादा इसमें बेस डाल दो, दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं, वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं। अरे आएंगे जाएंगे कितने साहब, लेकिन अरे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं। बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं। अम्बेडकर में बुराई ढूंढी, निरे करे गम 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 करे सा निरे करे, आंबेडकर में बुराई ढूंढी। त्या काळी जातीवाद्यांनी लई प्रयत्न केला माझ्या बाबासाहेबांवर बोट उचलण्याचा, पण या चंद्राला सुद्धा ग्रहण लागतं, या सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं रे, पण माझ्या बाबासाहेबांच्या चारित्र्यावर बोट उचलण्याची कोणाच्या मायचलालची हिंमत झाली नाही। ते व्यक्तिमत्व माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं। आंबेडकर में बुराई ढूंढी, आंबेडकर आंबेडकर में, दादा इसको थोड़ा, हेलो दादा थोड़ा सा पढ़ा तो पढ़ा। आंबेडकर में बुराई ढूंढी, आंबेडकर ये तो गाने वाले की भजी दी जाती, ये तो ऐसा माइक रखे ना ऑटोमेटिक बाबत निकलता। आंबेडकर आंबेडकर में बुराई ढूंढी, अरे आंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं। आंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुराग कहीं। अरे चांद पर भी दाग है लेकिन मेरे भीमराव पर दाग नहीं। चांद पर भी दाग है पर मेरे भीमराव में दाग नहीं। तुम्हाला आणि मला माझ्या बांधवांना बौद्ध धम्माच्या उटीमध्ये टाकलं, जगातला महान धम्म तुम्हाला आणि मला दिला, म्हणून जगी बहुजन सुखाचा दीप लावला। त्या बाबासाहेबांनी जगी बहुजन सुखाचा दीप लावला। ओ भीमरायाने, ओ भीमरायाने, ओ भीमरायाने, ओ भीमरायाने आम्हाला घेऊनी धम्म दीक्षा सोडून जात आलो। 1956 ला घेऊनी धम्म दीक्षा सोडून जात आलो। अरे तुझ्यामुळेच बाबा मी माणसात आलो। घेऊनी धम्म दीक्षा सोडून जात आलो, तुझ्यामुळेच बाबा मी माणसात आलो। पण बुद्ध फुले कबीर कधी खोटे होऊ शकत नाही। बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही। हे हिरे चमकणारे कधी गोटे होऊ शकत नाही। अरे कोणी आबाळाला जरी टेकले पण बाबासाहेबांपेक्षा मोठे होऊ शकत नाही।
माझा आवाज येतो का तिकडे? येतो का? कोण कोण बाबासाहेबाला आणि बुद्धाला वंदन करणार आहे? जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत. ज्यांना ज्यांना दोन हात आहेत ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी दोन हात वर करा. ज्यांना ज्यांना एक हात आहे त्यांनी एक हात वर करा. आणि जे हात वर करणार नाही मायच्या मी समजून जाईल त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. आणि आम्हाला गद्दार लोकांची गरज जो बाबासाहेबाचा नाही. कोण कोण बाबासाहेब आले? जरा दोन हात खडे करके तालियों के साथ में रेडी 1 2 खरंच इमानदारीने कोण कोण जय भीमवाले आहेत? कोण कोण जय भीमवाले आहेत इमानदारीने? तुमच्याशीच बोलतो. नुसती वटवा गुरणी सारख्या नका पाहू. बोला, बोलल्या पाहिजे. तोंड काय नुसतं भात खाल दिलेलं नाही. कोण कोण जय भीमवाले आहेत? जरा दोन्ही हात वर करा. आणि जिचे आता खाली आहे तू समाजाला राजीनामा दे की तुझ्या काय फायदा? ते पाय ना पाय पसरून बसले तिकडे. पाय आखूड कर, हात लांब कर. कोण कोण जय भीमवाली आहे? काऊन तू नसे का? कळते का मराठी? कळते ना? आणि जिचे हात खाली आहे तू समाजाचा राजीनामा दे बाई. तुझ्या काही फायदा नाही समाजात. दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी 1 2 धम्म परिषद मध्ये येऊन मला फार आनंद झाला. माझ्या बांधवांनो, संविधानबाई जय भीम. नांदेड असो किनवट असो या पट्ट्यातले सर्व भीमसैनिक एकदम कट्टर असतात. बाबासाहेबांसाठी जीव देण्याची तयारी इकडच्या लोकांची. मला स्वार्थ अभिमान आहे तुमच्यावर. कारण म्हणून तर बोलतोय की सौंदर्याने नटलेली डोंगर झाडी पाहतो मी, वेगाने धावता येते धम्माची गाडी पाहतो मी. सौंदर्याने नटलेली डोंगर झाडी पाहतो मी, वेगाने धावता येते धम्माची गाडी पाहतो मी. भेटतात या मातीमध्ये मला मायेची माणसं. अरे या धम्म परिषदच्या रूपाने भीमवाडी पाहतो मी. बाई माणसानं थोडं स्मित हास्य ठेवावं. थोडा मॉनिटर खोललो यार भैया. असं थोडं असं जास्त नाही, लोक मॅट समजतील पण थोडंफार नाही का? स्मित हास्य. स्मित हास्य असं थोडंफार. टेंशन मत लो अश्विनी जी, जुदाई का कोई ऐसा अनुभव जिंदा नहीं लगता. क्या कहना था? मैं उसे भूल जाऊंगा मुझे ऐसा भी नहीं लगता. नहीं लगता. इससे तो मुझे मोहब्बत नहीं फिर भी जाने क्यों, इसे देखूं किसी के साथ तो अच्छा नहीं लगता. जेवण झालं का मॅडम? झालं का नाही? व्हायचंय का? झालं ना? मग हसा की थोडा, हसा की थोडा. नाही का हो बंधू? हे काय अश्विनी जी, वो भीमराया, एक बड़ा अश्विनी रोशन साठी जोरदार टाळा होता. अश्विनी जी, वो भीमराया, वो भीमराया, वो भीमराया आम्हाला पुरता.
नाही, पण बाबासाहेबांचं संविधान अंमलात आलं आणि प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला माणूस की बहाल झाली. अरे काल आमच्या सावलीचा विंटाळ या भारतामध्ये केला जात होता, पण आज लाल दिव्याच्या गाडीतून पोरं आमची फिरायला लागली. ओमकार दादा, हे लाल दिव्याच्या गाडीतून पोरं आमची फिरायला लागली. अरे हे वैभव बघून वैरी मनात जडायला लागली. अरे काल ज्यांना आमच्या सावलीचा विंटाळ होता, अरे तेच लोक आज मानाने जय भीम बोलायला लागले. माझा मोठा भाऊ, माझा गुरुतुल्य, माझा मार्गदर्शक प्राध्यापक जयंतची फुलझिले यांच्याकडून बरंचसं धम्मदान मिळालं. इकडं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाजवा हो वाजवा. तुम्ही जर इथं नाही वाजवसान तर तुमची येणारी संतान तुमची वाजवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात, कारण बाबासाहेबाचं गाणं गायला माणूस खानदानी लागतोय आणि बाबासाहेबाचं गाणं ऐकायला माणूस खानदानी लागतोय. लक्षात घ्या, येड्या गबाड्याची मेंढरांची गरज नाही आम्हाला. लक्षात घ्या. म्हणून काय म्हणायचं आहे, ओंकार साहेब, आमचे दीपक भाऊ ओंकार गोल्डन मॅन यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. जोरदार टाळ्या. ओंकार भाऊ, एक आपके लिए 4 लाइन दे रहे, एक 4 लाइन दे रहे हो आपको. आज हमारे समाज में कोई भी चीज की कमी नहीं, कशाच प्रकारची कमी नाही. कल पाणी ना मिला, आज नल से घर में पाणी है. अरे काल पाण्यासाठी बनबन फिरावं लागत होतं, पण आज तुमच्या डायरेक्ट किचन मध्ये बेसिंग मध्ये नळामध्ये पाणी आहे का नाही? आहे का नाही? बोला गे माय, बोला थोड्या बोला. तुम्ही आयऱ्या गैऱ्याची औलाद नाही, तुम्ही बाबासाहेबाची, शिव छत्रपतीची, रमाईची, जिजाऊची औलाद आहे. तुम्ही वाघिणी सारख्या डरकाडल्या पाहिजे. तुम्ही डरकाडता गिरकाडता फक्त घरी. पिंट्याचे पाचू तुमचं डरकाडलं फक्त घरी. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है. दीपक भाऊ, कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है. अरे कल झोपड़ी ना मिली, आज महलों में जिंदगानी. कल पानी ना मिला, आज नल से घर में पानी है. कल झोपड़ी ना मिली, आज महलों में जिंदगानी है. अबे ये किसी देवता का अदना करिश्मा नहीं है, ये विश्वभूषण बाबा साहब की मेहरबानी है.
त्या दिवशी दिल्लीचा दिसे दरबार देखणा आमचे शिवसेनेचे आमचे बंधू सिद्धूभाऊ साळवे यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. आणि काय म्हणणं आहे प्रणिती मॅडम, तुम्ही म्हणाय ज्या दिवशी संसदेमध्ये भीमराव बोलतो, त्या दिवशी संसदेमध्ये, अरे अशी ताडताड इंग्रजीमध्ये भाषण दिलं बाबासाहेबांना. इंग्रजाचे तोंड पिवळे पांढरे झाले. क्यों माझा बाबासाहेब? म्हणून तर बोलतोय, जातीवाद्यांनी भीमांची भरपूर घमंडी केली, मनुवाद्यांनी भीमाशी खुलेआम तंटी केली, पण लंडनच्या गोलमेज परिषदेत मनोज राजा, अरे एकट्या आंबेडकराने साऱ्यांची थंडी केली. अरे एकट्या आंबेडकराने साऱ्यांची थंडी केली. कारण क्योंकि ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था. क्या कहने काल कथित प्रताप सिंह बोधड़े दादा लिखते हैं कि ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था और इस भारत माँ के गले का वो नीला नीला हार था. ओमकार साहब कि ज्ञान को पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था, इस भारत माँ के गले का वो नीला नीला हार था. अरे पढ़ाई करने 7 समुंदर पार जाने वाला, अरे मेरा भीमराव एक पहला महार था. पढ़ाई करने 7 समुंदर पार जाने वाला मेरा भीमराव एक पहिला महार था. बाबासाहेबांनी एवढं सगळं वैभव आम्हाला दिलं. आज बाबासाहेबांच्या पुण्याने नाही जाऊ दे आता, काही अर्थ नाही. असू दे. हा दादा आणि क्या बात है दादा, वाह वाह वाह. और एक शेर लाता हूँ दादा, और एक शेर जंगल से पकड़ के लाता हूँ. क्या बात है. हा आज बाबासाहेबांच्या पुण्यानं कसल्याच प्रकारची कमी नाही. 4 मजली बिल्डिंग. किती मजली हो पाटबंधारे? हाय लोका बिलिया. 4 मजली बिल्डिंग, 65,000 पगार आहे याचा. पाटबंधारे इरिगेशन 4 मजली बिल्डिंग. बाबा तिकडे नका पाहू, तिकडे काय आहे ते त्यांचं काम करतात. माझ्याकडे बघा, आज के प्रोग्राम का हीरो मैं हूँ, मेरे तरफ देखो तो. क्या कहने इधर उधर मत देखो. मेरे से ज्यादा कोई हैंडसम है क्या यहाँ पर? सलमान मेरे को देखो ना, फिर इधर उधर क्या देख रहे थे? बाबासाहेबांच्या पुण्यानं 4 मजली बिल्डिंग. किती मजली? किती मजली? 4 मजली बिल्डिंग. आणि त्याच्यात बाबासाहेबाचा फोटो. मग काय आग लावायची आहे त्या बिल्डिंग? अरे म्हणून तर बोलतोय की ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. क्या कहने ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. ज्यात फक्त सौंदर्य शृंगार आहे ते रूप काय कामाचे. काय कामाची. मला पहा फुले वाला. आणि फुले मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या राजाची हसा ना गडे. थोडं हसा ये बा. प्यारी समझ गई. बाई माणसानं थोडं असं नाही का, कशाला असं नाही बरं वाटत. पण ज्यात फोटो नाही, ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे. काय कामाची. ज्यात फक्त सौंदर्य शृंगार आहे ते रूप काय कामाचे. जो जयभीम वाला असून जयभीम करत नाही, मग अशा कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे. ज्या दिवशी संसदेमध्ये भीमराव बोलतो, ज्या दिवशी संसदेमध्ये भीमराव बोलतो, त्या दिवशी दिल्लीचा दिसे दरबार देखणा. त्या दिवशी
गीताचा शेवट सादर करतोय बांधव. आधीच भक्तांनी लय उशीर करून टाकलाय आणि भक्तांना काय बोलायचं मला ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. पण बाबासाहेब बोलून गेले, पुढाऱ्याची 10 भाषणं, माझ्या शाहिराचं एक गाणं. या देशामध्ये जर कोणी परिवर्तन आणू शकतं तर तो सच्चा बाबासाहेबाचा शाहीर. लक्षात घ्या नवतरुण पोरांनो, या देशामध्ये जर परिवर्तन कोणी आणू शकतं तर तो फक्त सच्चा डॉक्टर बाबासाहेबांचा शाहीर. दुसरं कोणी परिवर्तन आणू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून तर बोलतोय, अरे बगल बच्चे ठरले पुढारी, अरे शाहीर जातीवंत, अरे आम्ही भीमाचे यशवंत, घेऊ चढवड बाबासाहेबाची जिवंत. मी कोणाला पर्सनली बोलत नाही, पण हा चळवळीचा भाग. गायकाने कधीही विरोधकाची भूमिका घ्यावी. जो दुसऱ्याचे पाय चाटत असेल, जो गोड गोड बोलत असेल, तो बाबासाहेबाचा सैनिक होऊ शकत नाही, तो बाबासाहेबाचा खरा शाहीर होऊ शकत नाही. विद्रोहाची भूमिका जो मांडेल तो खरा बाबासाहेबांचा शाहीर. या गीताचा शेवट सादर करतोय बांधवांनो, ऐकावं काय म्हणणं आहे. आहा. त्रिशरणाचे जाण महत्व, त्रिशरणाचे जाण महत्व, शिलेचे पाळा तत्व, पंचशिलेचे 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 पाळा तत्व. आम्ही बुद्ध विहारामध्ये जातो. कोण कोण जाते जरा हात वर करा बरं. कोण कोण जाते इकडे? महिला मंडळी एवढ्याच जणी जाते. बाकीच्या तुम्ही काय करताय? तुमचा काय उपक्रम आहे? क्या बात आहे, बऱ्याच जणी जातात. जरा जोरदार टाळा झाला पाहिजे. आणि ज्या बुद्धविहारात जात नाही त्या काय करतात? ती आपली 7 वाजता टीव्ही समोर बसली का 10 वाजेपर्यंत कार्यक्रम फिट आहे तिचा. रंग माझा वेगळा, आई कुठं काय करते, तारक मेहता का उलटा. नवीन सिरियल, आता तर नवीन सिरियल निघली दादा, माझ्या नवऱ्याची बायको. आता किती जीव. या बुद्धविहारात जात नाही ज्या महिला मंडळींना माझं म्हणणं आहे, बुद्धविहारामध्ये प्रत्येक रविवारी गेलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे, अरे प्रत्येक रविवारी आपल्या पोराबारांना बुद्धविहारामध्ये घेऊन जा, त्यांना तथागताच्या प्रतिमेसमोर बसवा, त्यांना त्रिशरण पंचशील द्या, आपल्या हाताने त्याच्या मुखामध्ये घास भरवाने आपल्या पोराला सांगा, रे बाबू, अरे हा जो तू आज घास खातो ना, हा माझ्या कष्टाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाचा आहे. आम्ही आपल्या पोराला सांगितलं पाहिजे, आम्ही आमच्या पोराला सांगितलं पाहिजे, रे बाबू, अरे हा जो तू आज घास खातो ना, हा माझ्या कष्टाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाचा आहे रे. अरे मला बैमान झाला तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मात्र बैमान होऊ नको. परंतु आमच्या महिला मंडळी बुद्धविहारामध्ये जातात, मोठ्या मुश्किलनं 10, 15, 20 जणी दिसतील. 10, 15, 20 जणी दिसते, त्याच्यात बी बुद्धवंदना घेतो आम्ही आणि त्याच्यामध्ये म्हणतो मुसावाद वेरमणी, मुसावाद वेरमणी. क्या बात है, लहान लहान पोरी तरी बोलून राहिल्या. मुसावाद वेरमणी, हा मुसावाद वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, म्हणजे मी या मुखातून कोणाची चुकली चहाडी निंदा नालस्ती लाव लगाडी करणार नाही. आताच बुद्धविहारात म्हटलं मुसावाद वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही, आणि बुद्धविहाराच्या दरवाजाच्या बाहेर आली आणि ते तुला तशी म्हणत होती, ते तुले तशी म्हणत. अहो पण आताच म्हणलीस ना बाई तू, मुसावाद वेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही. बुद्धाचा धम्म फक्त अभ्यास करून चालत नाही, तर त्याच्यावर चालावं लागतं. बुद्धाचा धम्म प्रॅक्टिकल आहे, लक्षात घ्या. म्हणून तर बोलतोय की कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे. ही आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे.
अरे बुद्ध विहार फक्त वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी, तर बुद्ध विहार परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. धडाडीचे कार्यकर्ते आमचे बंधू सिद्धूभाऊ कदम यांच्याकडून बरंच धम्मदान मिळालं. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. आणि काय म्हणणार, साध धम्माचा प्रथमा ध्वज रोहिला